विषयाचा नेमका आढावा होता, काय सूचना केल्या प्रशासनाने? बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझे ज्या जबाबदारी आहेत ते निष्ठेनं पार पाडायचा प्रयत्न करतोय. रेल्वे संदर्भात काही विषय, रेल्वेची छोटी छोटी विषय जे काही मी 2 वर्षात सूचना केल्या तेवढे 99% कंप्लीट मार्गी लावलेला आहे. आता फक्त 2 विषय माझ्या दृष्टीने की त्या ठिकाणचं ते तुमची मुले वस्तीचा आरोग्य पाहिजे ती एक राहिला आणि ते बार्शी नाका रेल्वे स्टेशन जे आहे ते यांच्या अंडर येत नाही त्याचा प्रस्ताव पाठवून मी तिथे बोर्डातून करून घेणारे आरोग्याचा विषय पण मार्गी लागेल आणि त्याला एक वर देत आहे. त्याच्यानंतर रेल्वे जे आहे विषय आहे इंटरलॉकिंग आता जवळपास आमच्या आष्टीच्या पुढं आले म्हणजे आष्टीच्या पुढं झालं आता बीडपर्यंत आपल्याला 1 महिन्यामध्ये इंटरलॉकिंग होईल म्हणजे खास रेल्वे जायला मोकळी होईल आणि याच्यानंतर वडवणीपर्यंत एकदम क्लिअर झालेलं आहे सगळं. त्याच्यानंतर पुढं जे आहे ते शिरसाळ्यापर्यंत काम बरेच झालेलं आहे. त्याच्यात फक्त 2 गावाचं थोडं दिसून होतं विनाकारण काही थोडं शेतकऱ्यांच्या मागण्या असतील किंवा काय थोडंफार असेल ते 2 गावाचं दिसून तिथे आणि त्याच्यानंतर परळी पुढं शिरसाळा टू परळी शिरसाळी परळी 4 गावाचा एक वेगवेगळे शेतकऱ्याचे डिस्प्यूट आहे. कुणाचं नाव बदललं आहे, ज्याचा ॲक्वायर झाला आहे तो सर्वे नंबर वेगळ्या माणसाचा आहे, वेगळ्याच माणसाच्या नावाने झालं आहे, असे थोडे छोटे विषय आहेत. आणि पुन्हा ही जी आहे दक्षिण रेल्वेला त्यांचं डिपार्टमेंट तिकडून परळीला दक्षिण रेल्वे आहे त्याच्यामुळे तिथला त्यांचा कनेक्टिव्हिटी तिथे करून देणं परळी आणि जनावरमध्ये ती पण बऱ्यापैकी दिलं त्यांना 1-2 महिने लागते. नियर अबाउट 2 months मॅक्झिमम सगळं कम्प्लिटेड होईल अशी अपेक्षा करून आणि होणारच आहे असं मला वाटतं. त्यांनी जे आज कमिटमेंट दिले ते अशाच दिलेले आहेत. मला हे 2 महिन्यात आम्हाला सर्वांना आम्ही सगळे मिळून CM साहेबांना बोलणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे रेडिओ मित्र असतील पण त्यांना सगळ्यांना बोलून लवकरात लवकर मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 2रं वर्ष पहिल्या वर्षी बीडपर्यंत आणि याच्यानंतर पुढचा येणारं ही जी वर्ष आहे या वर्षाला 1 वर्षाच्या आत परळीपर्यंत जी न्यायचं आमचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून शेतकरी यांची साथ लागेल. थोडी कुठं अडचण आली तर सांगता येत नाही पण 99% आम्ही त्याचं परळीपर्यंतची लाईन कंप्लीट करून ते रेल्वे परळीपासून 17 सप्टेंबरला कशी जावेल त्याच्या प्रयत्नात आहोत. त्याच्यात काय मायनर वर्क आहे ते 1-2 महिने पुढे चालेल पण आता इंटरलॉकिंग झाल्याच्या नंतर इंटरची गाडी बीडपासून पुण्यापर्यंत हडपसरला जे आता झालेलं चालू आहे त्याच्यामुळे तिथपर्यंत चालू होईल. जरी परळीला पुढं मागं उशीर झाला तरी त्याच मुहूर्तावर 17 सप्टेंबरला बीडहून गाडी चालू होती का जी इंटरशन जी आता आपल्याला 5-7 तास लागते त्याच्याऐवजी तिथून सकाळी पहाटे गेली 10 वाजता पुण्यात कशी पोहोचल अशा पद्धतीची नियोजन आम्ही करतो आहे. आणि मी बोर्डाला मागणी करणार आहे. बोर्डातून रेल्वे बोर्डातून ह्या 2 गोष्टी जी गाडी परळीहून निघेल परळी टू मुंबई ही एक गाडी असेल ती मुंबईहून त्याच रात्री संध्याकाळी 10-11 वाजता काय असेल ती अशी एक गाडी आणि दुसरी सकाळी पहाटे 5 ती इथून निघेल अशी ती गाडी तिथं जाईल आणि पहाटे 5ला निघून तिथून संध्याकाळी 5ला निघून आपल्या इथे बीडला येईल अशा पद्धतीचं नियोजन म्हणजे टाईम मागं पुढं असेल पण एक इंटरची पुणा टू बीड टू पुणे आणि पुणे टू बीड आणि दुसरी परळी टू मुंबई मुंबई टू अशा 2 गाड्या कशा चालू होतात बीडला त्याच्यासाठीचा प्रयत्न करतो. बोर्डामधून येणाऱ्या सेशनमध्ये 1 महिनाभर मी दिल्लीतच असणार महिना 1.5 महिना काय असेल तेवढ्यात हे करून आली हा एक विषय होता. दुसरा विषय रेल्वेच्या बाबतीत जी आम्हाला दुसरी रेल्वे महत्त्वाची करायची जी की धाराशिव बीड संभाजीनगर जी की 4 जिल्ह्याला कनेक्ट आहे. तुमचा पहिला जिल्हा येईल धाराशिव, दुसरा येईल बीड, तिसरा येईल जालना आणि छत्रपतीनगर. त्याच्यामध्ये तालुके येतात कळंब, केज, बीड, गेवराई, अंबड आणि पैठण, धाराशिव आपले संभाजीनगर असे हे 8 तालुके 8 तालुके आणि 4 जिल्ह्याला जोडणारा जो हा मार्ग आहे त्या मार्गाचे त्यांनी ऑप्शन घेतलेले आहेत. 4 ऑप्शन 3 ऑप्शन त्यांनी त्याच्यात एक ऑप्शन काय जे अलाइनमेंट काय नाही त्याच्यावर मला सांगता यायचं नाही पण त्याच्या हॉटेल जवळपास पाहिलं जे नियरेस्ट केलं आहे. काही ठिकाणी काही सजेशन केलं तुम्ही मागच्या वेळेस की असं नाही असं करा असं नाही असं करा त्याच्याप्रमाणे रिवाईज प्रपोजल घेऊन त्याच्याप्रमाणे की जी काय फिजिबल होईल अशा पद्धतीने ते करतात. पण तो जो मॅटर खरा जर विचार केला तर राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर हा पॉलिसी मॅटरचा भाग आहे. तर याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे त्याचा ROE जे असतो तो महिन्यात जातो तर ती प्लस होण्यासाठी त्याला 50-50% केंद्र शासन आणि राज्य शासन अशा धर्तीवर जर केलं तर ती बसत अशा पद्धतीचं आहे. राज्य शासनाला मी अजितदादा असताना तशी विनंती केलेली ठराव घेतलेला. आता बदललेली सिच्युएशन बदललेल्या परिस्थितीमध्ये अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी पण मला सुद्धा दिलेला त्याची बैठक पण आम्हाला पुढच्या काही दिवसात लावायची आणि मला वाटतं की 101% त्याचा तुम्ही काय अर्थ लावायचा आम्हाला माहीत नाही पण 100% मुख्यमंत्री याला पॉझिटिव्ह आहेत आणि हे होणारच. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी 100% आपल्याला हा मार्ग व्हायचा मार्ग
मोकळा होईल, जेणेकरून लाख किंमत मोजावी लागली तरी हा मार्ग आम्हाला करायचा आहे आणि आम्ही ती करू. असे सर्व प्रश्न मान्य आहेत. बीड जिल्ह्यातली जी रेल्वे लाईन झाली त्याच्यासाठी घाटसावळी एक विषय लागली. बरेच काही गावं आहेत की जिथं शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची मागणी ती रास्त असू शकते, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अडचणीच्या आहेत तर ती माझ्याकडे जसे जसे निवेदन येते तसं मी शॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतो आणि शॉर्ट आउट करून त्याला 100% मार्गी लावेल व माझ्या शेतकऱ्यांना कुठेही अन्याय होऊ देणार नाही. रेल्वेच्या बाबतीत कुठल्याही एका सिंगल शेतकऱ्यावर सिंगल तक्रारसुद्धा त्याच्या पेंडिंग ठेवणार नाही. 2 वर्षात जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यातल्या 99% तक्रारी मात्र ऐका, कुठं ओव्हरब्रिज पाहिजे, कुठं आरोबी पाहिजे, या सर्व गोष्टी, कुठं कुणाची जमीन अधिग्रहण झाली पण पैसे मिळाले नाहीत, कुणाची कुठं विहीर गेली, कुणाची पाईपलाईन लागली नाही, ह्या सुद्धा सर्व 100% प्रामाणिकतेनं कुणाचा चहासुद्धा न करता चहा पाजून कंप्लीट केलेले आहेत. ही सुद्धा नोटेड असतं. त्याच्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार केले आणि खासदारकीच्या विषय कार्यकाळामध्ये हा जिम्मेदारी माझी तुम्ही पार पाडणार, त्याच्यात कुठलीही शंका बाळगू नका. एवढंच नाही, आज तुमचं रेल्वेचे विषय झाले, पण मला MSCBचे सुद्धा केंद्राचा एवढा मोठा निधी आहे आणि MSCBची जी समिती आहे त्या समितीचा सुद्धा अध्यक्ष खासदार म्हणून मी आहे आणि त्याच्यामुळे तिची सुद्धा बैठक मी घेतली. त्याच्यातले सुद्धा बरेच विषय आहेत की जी ADP अंतर्गत माझ्या केंद्राचा निधी आहे. या केंद्राच्या निधीवर एवढा हजारो करोडचा निधी आहे. त्याच्या योजना सगळ्या आता इथं कसं होतं आहे, सगळं मिसळून होतं की आता आपला नॅशनल हायवेचा फंड आमचा आहे केंद्राचा, पण कार्यान्वित जी यंत्रणा आहे पण यंत्रणा जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटची, त्याच्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल स्टेटचं येते. पैसा आमचा, सगळं आमचं. मग खासदाराला काही विचारायचं ना, असं कधी कधी होतं आहे. तसं इथं MSCBत व्हायचं. मी त्यांना सांगितलं की बाबा पैसा आमचा, केंद्राचा पडतो, जरा लोकांना कळू द्या ना की खासदाराचं आहे म्हणून काय. मात्र तिथं काय झालंय बाप्पा, एका झाडाला 2,000 आणि एकाला 4 लाख असं दिलं. त्याच्यानंतर पुढचे विषय आहेत आणखी ह्या सगळ्या गोष्टी करत करत आणखी जी आपल्या इकडे जी पवनचक्की आहे त्या पवनचक्कीवर तर बरंच काही काय बीड जिल्ह्यातलं झालं. ह्या पवनचक्की सर्व कंपनीची सुद्धा बैठक झाली. त्यांना सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये जी काही बॅकलॉग आहे त्याचे कुठल्या विकास निधीच्या बाबतीत कुठून करून तुम्ही आम्हाला सगळं सपोर्ट करा, आमच्या जिल्ह्याचा विकास करा. आमच्या जिल्ह्यातून तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही कमवा, पण आमच्या जिल्ह्याला सुद्धा काही ना काही विकासासाठी काय मदत करता येते ती करा. आणि तुम्हाला काय अडचणी ते आम्हाला सांगा. तुम्ही गुंड पाळू नका, तुम्ही सर्वसाधारण लोकांकडून कामं करा. ही एक विषय त्यांना सांगितला. या सर्व वाजवतो त्या 3 विषयी त्याच्या बैठक होत्या आणि एक चौथी जी होती माझ्या खासदार निधीच्या संदर्भात होती. मागल्या 15-20 वर्षापासून लोकांनी खासदार फंड पेंडिंग घालतात, असं खर्चच नाही आणि तसंच चालू आहे. कॅरी फॉरवर्ड कुठंतरी जरा लॉक करायला पाहिजे आणि मला खासदार म्हणून माझी जबाबदारी होती. तर मागं काय झालं याच्यावर मला बोलायचं नाही. जरा लॉक करून ती जरा पुढं कॅरी फॉरवर्ड करायचं नाही. निधी कॅरी फॉरवर्ड केला, कामं थांबवले जी चुकीची असते जी काय असते ती. हा गोष्टी आता बोलताना सुद्धा लगेच आणखी पण हा याची कॅपॅसिटी ती केली. आता तुमचा जी प्रश्न आणखी तुम्ही उपप्रश्न विचारतात, मी तुम्हाला जिम्मेदारीने सांगतो याच प्रश्नाच्या उत्तरावर तुम्ही ह्या बाबतीत थांबावं असं मला वाटतं की तुम्ही जे त्याचा आदेश देत नाही याच तुम्ही जे प्रश्न रेल्वेच्या बाबतीत विचारता, कुठला बी चिल्लर असतो, एकाला 5 लाख मिळाले, एकाला 3 लाख मिळाले, एकाचं झाड लागलं नाही, काय जे असेल ते नियमाप्रमाणे जे बी लोकांची मागणी असेल जी खरी असेल ती 100% करून देणार. ते तुम्हाला दावेने जे सांगतो. लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून ती योजना केंद्राच्या अधिकाऱ्याच्या थ्रू आणि केंद्राच्या पैशाच्या थ्रू होती, म्हणून तुम्हाला जिम्मेदारीने शब्द देतो तुम्ही ते कंप्लीट करूनच देणार. कुठल्याही माझ्या मायबाप शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, होऊ देणार नाही. झाला काय लाख बानगडी झालं तरी त्याचे समाधानच होईल. त्याला पैसेच मिळतील, नुसते समाधान नाही, त्याला पैसे फक्त माझे टाकतो त्याचं निवेदन आलं पाहिजे. नाही तर मला तरी कसं कळलं कुणाची जास्त जमीन घेतली, कमीची अधिग्रहण झाली, कुणाचं झाड आंब्याचं होतं, कुणाचं वडाचं लागलं असेल, कुणाचं 1चे 2 असतील तिथे 1 लागलं असेल, जे काय असेल शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले काय आमच्या बापाचं जात नाही मिळाले पाहिजे. देखील हा विषय बोलणार असल्याची माहिती आहे. बघा आपल्याला काय कोणा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, का बोलू नये त्यांनी बोलावं, त्यांना जर अधिकार द्यायची ती बोलते. मी कसं विचारू ती बोलणार म्हणले का नाही तुम्ही त्यांना विचार, मी कसं बोलणार त्यांनी का आवाज उठवायचा माझा काय अधिकार त्यांची मी त्यांनाच विचार. काही आमदार देखील तुमच्या समर्थनार्थ उतरलेत माहिती मग तसं नाही, आमदार उतरले ज्याला जे वाटतं खरं ती बोलतील ना बिचारे, ते उतरले म्हणजे आता काय मग काय निष्पन्न झालं का. तुम्हाला जे वाटतंय थोडं तुम्हाला विचारणार दिसलं की काही दूर तरी वाटलंय का कुठं काही, पण तुमच्या मनाला विचारा बरं. ही बजरंग सोनवणेचं पोरगं असं करू शकते असं वाटतंय खरं. ठीक आहे, राजकारण आहे, चालू शकते आपण, त्याला काय झालं लई जास्त हे करायची गरज नाही. मला वाटतं जे आहे ते आलिया भोगाशी असावे साधारण. आलाय आता आमच्या नशिबाला, चलू द्या. आता आमचं नशीब कसं समजा सध्या तुमचं चांगलं चाललंय, चलू द्या आता आमचं बघू काय असेल ते. प्रश्न आपणच विचारला, मग तक्रार दाखल झाली नाही आपणच सांगितलं. मग तक्रार दाखल का करून घेतली नाही ते तुम्ही
कुणाला विचारलं पाहिजे? दाखल करून येणार मी नाही, तक्रार करून एस.पी. साहेबांना विचार का करून घेतली नाही? आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्या महिलेची तक्रार दाखल करून घ्या ना, खरं येतं नाही तर त्यांना काय तपास करून करतील दाखल. माझा पोलीस यंत्रणेवर पूर्ण भरोसा आहे, शासनावर सुद्धा आहे. या प्रकरणात शासनावर सुद्धा माझा भरोसा आहे. शासन सुद्धा खऱ्याचीच बाजू घेत आहे. मुख्यमंत्री असते, उपमुख्यमंत्री असतील, दोन्हीही जिम्मेदारीनं सांगतो, पर्टिक्युलरली सांगतो, दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री तेच असल्यामुळं, आणि एवढंच नाही तर या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, त्यांची सगळे DYSP, SIT सगळ्यावर माझा भरोसा आहे आणि आमच्या पक्षाचा सुद्धा प्रचंड भरोसा आहे यांच्यावर या माझ्या प्रकरणात. त्याच्यामुळे मला काही कुठं काही वाटत घेणं हे रेल्वेचंच काम. मला खरं सांगेल रे, नाही मुख्यमंत्र्यांनीच उलट मला सांगितलं काय बोलायचं ती, पण मला या प्रकरणात फक्त रेल्वे आणि आणखी एक प्रोजेक्ट आहे माझ्या जिल्ह्यासाठी, मला पाणी हे करायचं. माझं खूप अपेक्षा वेगळ्या येतो. मला सात कर्मधर्म संविधान नसतं की एखादं वनवासात पडलेलं, तसं मी विरोधी पक्षात वनवासात असू दे, मला काय नाही. पण माझं तेवढी चांगली माझी धमक आहे, तेवढी विनंती करायची 100% काहीतरी मला मिळते. माझे 2 प्रोजेक्ट मला करायचे, धाराशिव संभाजीनगर आणि दुसरा पाणी बीड जिल्ह्याला. ते 2 गोष्टी आणण्यासाठी मी धडपडतोय आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे. या आपल्या उपमुख्यमंत्री पालकमंत्री असल्यामुळे त्या पण आहेत, शिंदेसाहेब पण पॉझिटिव्ह आहे. माझ्या या प्रपोजलला तिन्ही पक्षाचे नेते महाराष्ट्रातले पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे माझा पक्ष माझ्या मागे ठाम आहे. तुम्ही काळजी करू. तुम्ही सुद्धा बोलताना खंत बोलून दाखवली की मी विरोधी पक्षात आहे, वनवासात पडलो. विरोधी पक्षात आहे असं काही आहे का? ऐका ना, तुम्ही जे जोडून प्रश्न विचारता त्याचं सांगतो. ऑपरेशन तुतारी हा जो विषय आहे, तुमचा जी बोलाचा भात, बोलाची कडी कधीच स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्हाला तसं वाटतं तसे कधी होणार नाही. 8चे 8 खासदार, एक जीव आणि एक संघ आहेत आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई आहे. त्याच्यात बदल होणार नाही, नाही 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 नाही. झाला तर बीड जिल्ह्याचा खासदार लबाड बोलतोय असं समजा. तुम्हाला एकच सांगल की बीड जिल्ह्याचा खासदार खरं बोलतोय, पक्ष आमचा खरा आहे आणि आम्ही 8चे 8 खासदार एक आहोत. हे बघा, तुम्ही मला बोलायचा अधिकार कुठे आहे? माझं विचारणार आहे. तुम्ही माझ्या पक्षाचे विचारा, मी त्याचं उत्तर देईल. मी दुसऱ्याच्या पक्षावर कशाला, कोणाच्या घरातले किती माणसं जमलेत, किती पाहुणे आलेत, मला हात जोडून विनंती, मला त्यांच्यावर बोलायचा अधिकार नाही. मी बोलणार नाही, मला माफ करा. माझा विचारा तुम्ही काय त्याला जोडून तुमच्या